निमित्ताने मेडिसिनल युजेस ऑफ रोज आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या मनातली शंका अशी असते की कुठल्या प्रकारचे रोजेस आपल्याला मेडिसिन साठी वापरता येतात. अनेकांनी हा प्रश्न अनेक वेळा मला विचारलेला आहे. यासाठी यू हॅव टू यूज ओल्ड फॅशन रोजेस आणि ज्याच्यामध्ये सेंट म्हणजे सुवास हा जास्त प्रमाणामध्ये आहे. फुलाचा वास घेतल्यानंतर जास्तीत जास्त सुगंध येईल असं फूल आपल्याला मेडिसिनल प्रॉपर्टी अधिकाधिक प्रमाणात देत असतं. गुलाब हा आपली अँझायटी दूर करतो. अँझायटी करता गुलाबाच्या पाकळ्या आपण आपल्या बेडरूम मध्ये किंवा लिव्हिंग रूम मध्ये एखाद्या सुंदर डेकोरेटिव्ह बाउल मध्ये ठेवता येतील. ह्याच पाकळ्यांपासून बनलेलं सिरप आपल्याला सेवन करता येईल, ज्याला आपण सरबत असं म्हणू शकतो. पाकळ्यांचा रस काढून घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडीशी वेलची आणि साखर पाणी घातल्यानंतर जे काय सरबत तयार होणार आहे ते आपल्याला मूड एलिव्हेटिंग असं सरबत तयार होणार आहे. रोज टी सुद्धा तयार करून घेता येतो. रोज टी तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पाणी उकळून घ्यायचं आहे. चांगलं बॉईल झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यावर झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं ह्या पाकळ्या त्या पाण्यामध्ये मुरल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि कोमट कोमट पाणी आपल्याला चहाप्रमाणे प्यायचं आहे. हाच आपला रोज टी होऊ शकतो. अनेक जण आपल्याला आवडत असेल तर त्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं, गवती चहा हे घालून सुद्धा पातेल्यामध्ये झाकून ठेवू शकता. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी साखर न घालता हा चहा प्यायचा आहे. शक्यतो सगळ्यांनीच विदाऊट शुगर हा चहा घेतला तर अधिकाधिक त्याचा आपल्याला शरीराला लाभ होणार आहे. रोझेस हे आपल्याला डायजेशन एड करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतात. ऍसिडिटी आणि गॅसेस ह्या 2 गोष्टी रोझेसमुळे कमी होतात आणि आपल्याकडे पारंपरिक असणारा जो गुलकंद आहे तो यासाठी खरं तर खूप प्रसिद्ध आहे. गुलकंद तयार करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये साखरेचा वापर केला जातो आणि म्हणूनच ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गुलकंद न वापरता नुसत्या गुलाबाच्या पाकळ्या क्रश करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये पुन्हा थोडीशी वेलचीची पूड घालायची आहे आणि ही पेस्ट आपण पाण्याबरोबर कंझ्युम करायची आहे. पेस्ट घेताना आपल्याला ½ टीस्पून एवढी पेस्ट एका वेळेला घेता येणार आहे. हीच पेस्ट आपल्याला दुधातून सुद्धा घेता येऊ शकते. यामुळे आपल्या पचन संस्थेवर जो काय ताण आलेला असतो आणि इंडायजेशन झालेलं असतं किंवा पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऍसिड जमा झालेलं असतं तर त्याचं प्रमाण कमी होऊन आपल्याला पोट शांत होण्यासाठी हे रोझेस छान वापरता येतात. रोझेसमध्ये व्हिटॅमिन सीचं मोठं प्रमाण आपल्याला आढळून येतं. हे व्हिटॅमिन सी आपल्याला खरं तर ऍक्च्युली आपल्या WBCs म्हणजे पांढऱ्या पेशी ज्यांना आपण म्हणतो तर त्याचं प्रोडक्शन चांगलं होण्यासाठी उपयोगी पडतं. ह्या WBC आपल्याला आपली उत्तम इम्युन सिस्टीम चांगली उत्तम राहावी यासाठी मदत करत असतात आणि कोणत्याही प्रकारचं जर इन्फेक्शन आपल्याला झालं असेल, मग त्यात सर्दी खोकल्यापासून फ्लू सारखं कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर त्या विरुद्ध लढण्याची जी आपली ताकद असते ती वाढवण्यासाठी या WBC आपल्याला नेहमी उपयोगी पडत असतात. म्हणून रोझेस मधलं जे व्हिटॅमिन सी आहे ते आपल्याला यासाठी उपयोगी पडत असतं. रोझेसमध्ये अनेक प्रकारची अँटीऑक्सिडंट्स असतात. हल्ली आपण हा शब्द खूप फ्रिक्वेंटली ऐकतो. तर शरीरामध्ये आपल्या जेव्हा चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम सुरू असतं, मेटाबॉलिक प्रोसेसेस सुरू असतात,
अशा वेळेला शरीरामध्ये जो काही कचरा निर्माण होतो, ऑलवेज देर आर वेस्ट प्रॉडक्ट्स इन आवर बॉडी, वेगवेगळ्या स्वरूपात असतात आणि हे दोन पेशींच्या मधल्या भागामध्ये जमा होत असतात. त्या ठिकाणी सर्टन फ्लुइड असतं, तिथून ते ऍब्सॉर्ब होणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि हे काम खरं तर हे फ्री रॅडिकल्स करत असतात. हे जे फ्री रॅडिकल्स असतात ते ह्यात जमा झालेले असतात. तर हा कचरा ऍब्सॉर्ब करण्यासाठी आपल्याला अँटीऑक्सिडंट्स महत्वाची भूमिका बजावतात आणि त्या दृष्टीने आपल्याला ही रोझेस हे खूप उपयोगी पडू शकतात. शिवाय रोझेस हे आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे मानसिक ताणतणावामुळे येणारं प्रेशर आणि त्यामुळे होणारं पेन, अनेकांना तुम्ही बघितलं असेल की निरनिराळ्या प्रकारच्या वेदना होतात. मग त्यामुळे डोकं दुखतं, एखाद्याला पाठीत कळ येते, विविध प्रकारच्या वेदना आपल्याला जेव्हा तुम्ही अंडर प्रेशर असता त्यावेळेला जाणवतात. तर अशा प्रकारच्या वेदना कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला रोझेसचा छान उपयोग होतो. स्किनसाठी हे आपले रोझेस तर खूप प्रसिद्ध आहेत. पूर्वी आपल्याकडे आपण बघतो बाथ टब मध्ये सुद्धा रोज पेटल्स टाकून आंघोळ केली जात असते. शिवाय रोझेसचे इसेन्स आपल्याला मिळतात, जे आपण पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकतो. बाथ टब मध्ये असे हे इसेन्सचे 2-3 थेंब टाकून सुद्धा आपल्याला ती आंघोळ करता येते. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्या स्किनसाठी जेव्हा आपण निरनिराळे फेस वॉश वापरतो त्यात रोझेसचा वापर केलेला असतो. अनेक तऱ्हाचे क्रीम्स जे असतात त्यात सुद्धा रोझेस वापरलेले असतात. रोज पासून जो एक्स्ट्रॅक्ट निघतो तो यामध्ये ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये वापरलेला असतो. आणि आपल्याला घरच्या घरी सुद्धा जेव्हा आपण फेस मास्क तयार करतो, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मास्क लावतो, तर त्यावेळेला त्यामध्ये आपण रोझेसचा वापर करू शकतो. ह्या रोझेसची पेस्ट करायची आहे, त्यामध्ये थोडंसं दूध आपण घालायचं आहे, मुलतानी माती घालायची आहे आणि ह्याची जी पेस्ट तयार होईल ती आपण चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं लावून ठेवायची आहे. हा आपला अगदी सोपा सिंपल घरच्या घरी जो आपल्याला करता येईल असा सौंदर्य मास्क, ब्युटी मास्क म्हणता येईल. तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला रोझेस छान वापरता येणार आहेत. रोझेस आपल्याला ज्यांना रेग्युलर कंझ्युम करायचे असतील तर त्यांच्यासाठी एक छोटीशी रेसिपी जाता जाता तुम्हाला सांगते. कृपया हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण ह्या छोट्या छोट्या रेसिपीज आणि छोटे छोटे उपयोग आजच्या दिवशी सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. रोज पेटल्सची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, थोडं दूध घालायचं आहे, आवडीप्रमाणे थोडी साखर घालायची आहे. ज्यांना आवडत असेल त्यांनी थोडंसं ओट मिल त्यामध्ये भाजून घेऊन ते क्रश करून घालायचं आहे. हे सगळं मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. आवडत असल्यास त्यामध्ये किंवा आपल्याला घशाचा त्रास होत नसेल तर थोडे बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि तयार झालेलं हे मिश्रण आपण दिवसभरामध्ये केव्हाही घेऊ शकतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तेव्हा रोज हे मिश्रण आपल्या आहारात जर आपण ठेवलं तर आपले बरेचसे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात. मुख्य म्हणजे आपली मानसिक स्थिती चांगली राहू शकते, इम्युनिटी बूस्टअप होते आणि बाकी सगळ्या गोष्टींपासून आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं. तेव्हा ह्या रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू अ हेल्दी लाईफ अहेड. थँक यू सो मच.